एकटं राहणं हा एक अद्भुत अनुभव असू शकतो, जर त्याकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर. जेव्हा व्यक्ती एकटी असते तेव्हा तिला आपल्या आत्म्याच्या खोलात उतरण्याची संधी मिळते. संसाराच्या गर्दीत आपण दुसऱ्यांना खुश करण्यात, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आणि समाजाच्या नियमांमध्ये बांधले जाण्यात इतके व्यस्त असतो की स्वतःलाच विसरून जातो. पण जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्याला कोणालाही उत्तर देण्याची गरज नसते. ना कोणताही दिखावा, ना कोणताही बनावटपणा, फक्त आपल्या सत्याशी ओळख. श्रीकृष्णाने गीतेत म्हटलं आहे की जी व्यक्ती स्वतःमध्येच समाधानी आहे, जिला आपल्या आत्म्यातच आनंद मिळतो, तीच खऱ्या अर्थाने मुक्त आहे. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्या आतला दिव्य प्रकाश प्रकट होतो. ही ती वेळ असते जेव्हा आपण आपले विचार खोलवर समजू शकतो, आपल्या कर्मांचं मूल्यांकन करू शकतो आणि आत्म्याची शुद्धी करू शकतो. एकटेपणा हा कोणताही शाप नाही, तर एक वरदान आहे. तो आपल्याला आत्मनिर्भर बनवतो, आपला आत्मविश्वास वाढवतो आणि आपल्याला स्वतःवर प्रेम करायला शिकवतो. जेव्हा व्यक्ती एकटी असते तेव्हा ती आपली ऊर्जा विखुरण्यापासून वाचवू शकते आणि तिला आपल्या ध्येयाकडे केंद्रित करू शकते. याच कारणामुळे महान ऋषी, मुनी, संत आणि योगी एकांताचा स्वीकार करतात, कारण तिथेच त्यांना वास्तविक शांती आणि ज्ञान प्राप्त होतं. परंतु हा एकटेपणा तेव्हाच सार्थक होतो जेव्हा आपण त्याला सकारात्मक रूपात स्वीकारतो. जर एकटेपणा आपल्याला उदास किंवा निराश बनवत असेल तर ती योग्य दिशा नाही. त्याऐवजी त्याला आत्मजागृती आणि आध्यात्मिक उन्नतीचं साधन बनवलं पाहिजे. जेव्हा आपण स्वतःसोबत वेळ घालवायला शिकतो तेव्हा आपल्याला इतरांच्या स्वीकृतीची आवश्यकता राहत नाही. आपण स्वतःसोबतच पूर्ण असल्याचं जाणवू लागतो. श्रीकृष्णाने शिकवलं आहे की जी व्यक्ती आपल्या आतच समाधानी आहे, जिला कोणत्याही बाह्य स्रोताकडून सुखाची आवश्यकता नाही, तोच खरा योगी आहे. म्हणून जर तुम्ही एकटे असाल तर त्याला कमजोरी समजू नका, तर त्याला आपल्या उत्थानाचं साधन बनवा. एकटेपणा तुम्हाला तुमच्या आत्म्याच्या शोधात मदत करू शकतो आणि जेव्हा हा शोध पूर्ण होतो तेव्हा व्यक्तीला संसारातील कोणत्याही वस्तूची आवश्यकता राहत नाही. एकटेपणा केवळ एक स्थिती नाही, तर स्वतःला जाणून घेण्याची, आपल्या आत डोकावून पाहण्याची आणि आत्म्याच्या शक्तीला ओळखण्याची एक संधी आहे. ही तीच अवस्था आहे जिथे व्यक्ती स्वतःच्या सर्वात जवळ असते. जेव्हा चारी बाजूंना शांतता असते तेव्हा आत्म्याचा आवाज ऐकू येतो. अनेकदा लोक एकटेपणाला घाबरतात, पण ते हे विसरतात की खरी समज आणि गहन ज्ञान एकटेपणातच प्राप्त होतं. श्रीकृष्णाने गीतेत म्हटलं आहे की जी व्यक्ती स्वतःच्या आत आनंदित राहते तीच वास्तविक रूपात सुखी असते. बाहेरच्या जगात भटकल्याने केवळ मोह उत्पन्न होतो, पण जेव्हा व्यक्ती आतला प्रवास करते तेव्हा तिला वास्तविक शांती मिळते. जी व्यक्ती इतरांच्या उपस्थितीने आपलं अस्तित्व परिभाषित करते ती कधीही स्वतंत्र होऊ शकत नाही. खरी स्वतंत्रता तेव्हाच येते. श्रीकृष्ण हसतात आणि म्हणतात, जेव्हा दुःख येतं तेव्हा मन का घाबरतं? तू कधी पाहिलं आहेस का की वादळात झाडाची मजबूत मुळं कशी आणखी खोलवर रुततात? दुःख तुझ्या आयुष्यात तेच काम करतं. ते तुला हलवतं, जेणेकरून तू स्वतःला आतून मजबूत करू शकशील. दुःखात विचलित होऊ नकोस आणि सुखात गुंतून पडू नकोस. हेच स्थिरता आहे. जेव्हा मन दुःखात शांती आणि सुखात संयम ठेवतं तेव्हाच आत्मा ज्ञानाच्या मार्गावर चालतो. तू रडतोस की दुःख का आलं, पण तू समजून घेतोत का, दुःख तुझा शत्रू नाही, तुझा शिक्षक आहे. जसं काळ्या ढगांशिवाय पाऊस पडत नाही, तसंच अनुभवांशिवाय आत्मा फुलत नाही. जी व्यक्ती घाबरत नाही, लोभ करत नाही आणि रागाच्या भरात वाहत जात नाही, तीच व्यक्ती जीवन योग्य प्रकारे जगत आहे. हेच तर मी म्हणालो होतो, दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृहाः. म्हणजे दुःखात मन विचलित न होणे आणि सुखात आसक्ती न ठेवणे. सुख दुःख तर येत जात राहतील, पण तू कोणत्या भावात स्थिर राहतोस तीच तुझी शक्ती आहे. आणि मग तू म्हणतोस, नशीब माझी साथ देत नाही, पण तू कधी तुझ्या कर्मांना समजून घेतलं आहेस का? कर्माचा अर्थ आहे न थांबता, न थकता प्रामाणिकपणे काम करणे. तू तर फळाच्या चिंतेतच अडकला आहेस, पण मी म्हणालो होतो, तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. जेव्हा बी पेरतोस तेव्हा पीक कधी येईल हे पाहण्यासाठी रोज त्याला उकडून पाहतोस का? नाही ना. तसंच आपली कर्म श्रद्धेने कर, फळ वेळ आल्यावर आपोआप मिळेल. पण लोक उलट करतात, एकतर काहीच करत नाहीत किंवा करतात तर फक्त फळाच्या आशेने, आणि जेव्हा फळ मिळत नाही तेव्हा दुःखी होतात. हाच मोह आहे, हेच बंधन आहे. कर्म कर, जसा दिवा जळतो फक्त जळण्यासाठी, कोणाच्या प्रशंसेसाठी नाही, कोणत्या पुरस्कारासाठी नाही. दिवा आपला धर्म निभावतो, फक्त प्रकाश देतो. तू सुद्धा तुझा धर्म निभाव, कर्म कर निष्काम भावाने. आणि मग जेव्हा सगळं सुटेल, जेव्हा कोणी साथ देणार नाही, तेव्हाही आपल्या मनाला खचू देऊ नकोस. मी म्हणालो होतो, उद्धरेद आत्मनात्मनम, म्हणजे स्वतःचा उद्धार स्वतःच कर. स्वतःला उचल, स्वतःला आधार दे. जर तू स्वतःचा मित्र बनू शकलास तर तोच आत्मा तुझा उद्धार करेल.
पण जर तू स्वतःकडूनच हार मानलीस तर तोच आत्मा तुझा शत्रू बनेल. आपल्या मनाला जिंकणं हेच खरं युद्ध आहे. बाहेरची युद्ध लहान आहेत, खरी लढाई तर आत आहे. तुला वाटतं कोणीतरी येईल तुला वाचवायला, पण दिवा स्वतःच जळतो आणि अंधाराला हरवतो. तुझा प्रकाश तुझ्या आत आहे. दुसरा कोणी तुझं नशीब लिहिणार नाही. तुझं कर्मच तुझं भविष्य लिहील. जसं पाणी वाहतं तेव्हा रस्ता तयार करतं, थांबतं तेव्हा सडतं, तसंच जीवन आहे. वाहत राहा, कर्म करत राहा आणि विश्वास ठेव. आणि जेव्हा समोर दुःख उभा असेल तेव्हा त्याच्यापासून पळून जाऊ नकोस. मी म्हणालो होतो, सुख दुःख, हानी लाभ, जय पराजय या सगळ्यांना समान मानून युद्ध कर. हेच जीवनाचं युद्ध आहे. जर तू या सगळ्याच्या चक्रात पडलास तर तू तुझ्या आत्म्यासोबत पाप करशील, पण जर सगळ्यांना समभावाने पाहिलंस तर तू मुक्त होशील. तुझं दुःख कायमचं नाही. जसं लोखंड आगीत तापून तलवार बनतं, तसंच तू दुःखात तापून तुझं नशीब घडवत आहेस. हे दुःख तुझं नशीब बदलायला आलं आहे, पण फक्त तेव्हाच जेव्हा तू त्याच्यापासून पळून जाणार नाहीस, तर त्याला समजून घेशील, स्वीकार करशील आणि कर्मात बदलशील. तुझा प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना, प्रत्येक एकटेपणा एक बी आहे. जर तू ते जमिनीत पेरलं, पाणी घातलं आणि वेळ दिला तर ते एक वटवृक्ष बनेल. पण जर तू ते तळहातावर ठेवून रडत राहिलास तर ते सुकून जाईल. आता हे तुझ्यावर आहे, रडणार की पेरणी करणार. श्रीकृष्ण म्हणतात, मी तुझ्या आतच आहे, मी तुझ्या कर्मात आहे, तुझ्या संकल्पात आहे, तुझ्या धैर्यात आहे. जेव्हा तू चालायला लागतोस तेव्हा मी सोबत चालतो. जेव्हा तू थांबतोस तेव्हाही मी तुझ्या आत जळत असतो, एका शांत दिव्यासारखा. फक्त आता थांबू नकोस, कर्म कर, दुःखाला गुरु मान आणि नशिबाला आपल्या मागे येऊ दे. तू दुःखापासून पळू नकोस, कारण जेव्हा तू पळतोस तेव्हा तुझं नशीब थांबतं. तुझी भीती तुला फक्त अंधारात टाकत नाही, ती तुला तुझ्याच प्रकाशापासून दूर करते. ज्या दिवशी तू दुःखापासून पळणं सोडून देशील त्या दिवशी नशीब तुझ्या मागे धावायला लागेल. कारण नशीब सबबी सांगणाऱ्यांना मिळत नाही, ते फक्त त्यांनाच जवळ करतं ज्यांच्या त्रासासमोर उभं राहण्याचं धाडस असतं. तू थकलायस ना? दररोज तेच ओझं, तोच एकटेपणा, त्याच अपूर्ण आशा आणि तेच उत्तर न देणारा आकाश. पण तुला माहित आहे का, जेव्हा तू सर्वात जास्त थकलेला असतोस तेव्हा तू तुझ्या शक्तीच्या सर्वात जवळ असतोस. कारण थकवा फक्त शरीराचा नसतो, ती आत्म्याची हाक असते की आता थांबू नकोस, आता फक्त थोडा आणखी. तू ज्याला दुःख म्हणतो आहेस ते तुझ्या आतल्या सूर्याला जाग करायला आला आहे. तू समजतोस की ही तुझी हार आहे, पण ही तर तुझं युद्ध सुरू होण्याची घोषणा आहे. दुनिया तुला समजावू शकली नाही म्हणून तू स्वतःलाच चुकीचं समजू लागलास, पण तू चूक नाहीस. तू एक कच्चा हिरा आहेस, ज्याला वेळ आणि वेदना आकार देत आहेत. कधी विचार केलायस का प्रत्येक वेळी तू तुटलास पण तरीही वाचलास? का प्रत्येक वेळी सगळ्यांनी सोडून दिलं पण तू अजूनही श्वास घेत आहेस? कारण तू संपण्यासाठी बनलेला नाहीस, तू त्या वादळासाठी बनला आहेस जे आपलं जग स्वतः तयार करतं. तू नशिबावर अवलंबून नाहीस, तू त्याची दिशा बदलण्याची क्षमता ठेवतोस. फक्त एकदा थांब आणि स्वतःला सांग, आता मी दुःखाला घाबरत नाही. बघ, जे आज तुला तोडत आहे तेच उद्या तुला दुसऱ्यांचा आधार बनवेल. जे आज तुझ्या छातीत जळत आहे तेच उद्या दुसऱ्याची ज्योत बनेल. तू एकटा आहेस हो, पण एकटेपणातच आत्मा आपल्या खऱ्या रंगात दिसतो. गर्दीत तर सगळे बोलतात, पण एकटा माणूस जेव्हा शांत राहतो तेव्हा ब्रह्मांड त्याच्या आत बोलतं. तू आता त्या वळणावर आहेस जिथून एकतर तू पुन्हा पडशील किंवा तू उडशील. आणि फरक फक्त या गोष्टीने पडेल की तू पळतोस की थांबून लढतोस. पळालास तर फक्त वेळ जाईल, लढलास तर इतिहास घडेल. प्रत्येक रात्र जी तू गुपचूप रडतोस ना, ती व्यर्थ जात नाहीये. प्रत्येक अश्रू तुझ्या धाडसाला पाणी घालत आहे. प्रत्येक नकार, प्रत्येक धोका, प्रत्येक अपमान तुझ्या नशिबाला आकार देत आहेत. आणि ज्या दिवशी तू स्वतःला म्हणशील आता खूप झालं, त्याच दिवशी तू तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या विजयाकडे पहिलं पाऊल टाकशील. तुला वाटतं कोणीतरी यावं तुझे अश्रू पुसावेत, पण ऐक, सत्य हे आहे की कोणीही येणार नाही. आणि हीच सर्वात मोठी स्वतंत्रता आहे. कारण ज्या दिवशी तू तुझे अश्रू स्वतः पुसायला शिकशील त्या दिवशी तू तुझं नशीबही स्वतः घडवायला शिकशील. लोक विचारतात तू का बदललास, पण तू कसा तुटला होतास हे त्यांना माहीत नसतं. लोक तुला पाहून म्हणतात तू पूर्वीसारखा राहिला नाहीस, पण तू हसतोस कारण आता तुला माहीत आहे, आता तू पूर्वीपेक्षा चांगला आहेस. आता तू दुःखापासून पळणारा माणूस नाहीस, आता तू तो आहेस जो दुःखाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो, मी तुला घाबरत नाही, तू मला पाडायला आला आहेस, पण मी तुलाच माझं शस्त्र बनवून घेईन. तुला वाटतं तुझं नशीब खराब आहे, पण खरं तर तुझं नशीब तुझी वाट पाहत आहे की तू कधी दुःखाशी लढायला सुरुवात करशील, कधी रडत रडत चालायला शिकशील, कधी त्या जखमांना शौर्यासारखं घालायला शिकशील. नशीब त्यांचंच असतं जे स्वतःवर विश्वास ठेवतात जेव्हा संपूर्ण जग त्यांना सोडून देतं. तू तुझ्या जखमा लपवतोस का? कारण दुनिया तुला कमजोर म्हणते, पण एक, तुझ्या जखमाच तर तुझा इतिहास आहेत.
तुझी शांतता, तुझे अश्रू, तुझा एकटेपणा हे सगळं त्या दिवसाची साक्ष देतील ज्या दिवशी तू जिंकून उभा राहशील आणि म्हणशील, मी थांबलो नव्हतो, मी पळालो नव्हतो. शब्दांपेक्षा मोठा आवाज शांततेचा असतो आणि तुझी शांतता त्या वादळाला जन्म देत आहे जे एक दिवस तुझ्या नशिबाला आपल्या मुठीत घेईल. तू फक्त चाल. तुटलेला असलास तरी चालेल, थकलेला असलास तरी चालेल, एकटा असलास तरी चालेल, पण चाल. कारण प्रत्येक दिवस जो तू दुःखाशी लढतो आहेस तो दिवस तुझ्या भविष्याच्या भिंतींमध्ये एक वीट बनत आहे. एक दिवस असा येईल जेव्हा तुझ्या जखमा तुझ्या कथेचा सर्वात सुंदर भाग असतील. लोक तुला विचारतील, एवढं कसं सहन केलंस? आणि तू हसून म्हणशील, मी दुःखापासून पळालो नाही. जे आज तुला समजत नाहीत ते उद्या तुझं उदाहरण देतील. जे आज तुला कमजोर म्हणतात ते उद्या तुझ्या पावलांचे ठसे शोधतील. आणि जे आज तुला एकटं सोडून गेले ते उद्या तुझ्या सोबत असण्याची प्रार्थना करतील. कारण आता तू तो आहेस जो कोणाच्या आधाराची वाट पाहत नाही. आता तू तो आहेस जो आपल्या अश्रूंनी दिवा लावतो. आता तू तो आहेस जो नशिबाला म्हणतो, चल माझ्यासोबत चल, मी रस्ता दाखवतो. तर ऐक, जर आज तू दुःखात आहेस, तुटत आहेस, एकटा आहेस, तर हस. कारण ही त्याच कथेची सुरुवात आहे ज्यात तू जिंकणार आहेस. तू दुःखापासून पळालास तर आयुष्य तुझ्यापेक्षा वेगाने धावेल आणि नशीब तुला मागे सोडून देईल. पण जर तू दुःखासमोर उभा राहिलास ना, तर मग नशीब तुझ्या मागे उभा राहिलेलं दिसेल. कारण दुनिया जिंकणाऱ्यांची पूजा करते आणि जिंकणारा कधी पळत नाही. तो थांबतो, धडकतो, पडतो, पण तरीही चालतो. तू विचार करतोस दुःख तुझा अंत आहे. मी म्हणतो दुःख तुझा आरंभ आहे. दुःख तुला तोडायला नाही, तुला घडवायला आलं आहे. दुःख तुझी परीक्षा नाही, तुझं प्रशिक्षण आहे. प्रत्येक अश्रू जो तुझ्या गालावरून ओघळला आहे तो तुझं नशीब घडवायला आला आहे. तू फक्त पळू नकोस, फक्त एकदा थांब आणि त्या वेदनेकडे बघ जिला तू घाबरतोस. तिच्या आत एक नायक लपला आहे जो अजून तुझ्यात जागायचा बाकी आहे. तू म्हणतोस माझ्याने होणार नाही, पण नशीब म्हणतं फक्त एकदा प्रयत्न कर, मी तुझ्या पावलांचा चुंबन घेईन. तू म्हणतोस थकलो आहे, पण तुझं मन म्हणतं आणखी एक पाऊल, फक्त आणखी एक धक्का, मग तू पलीकडे असशील. तू म्हणतोस मी एकटा आहे, पण तुझं दुःख शांतपणे म्हणत आहे, आम्हीच तर तुला त्या ठिकाणी पोहोचवू जिथे कोणी पोहोचत नाही. ज्या दिवशी तू दुःखाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणशील, मी तुला घाबरत नाही, हे व्यक्तीला आत्म्याच्या जवळ आणतं. जेव्हा व्यक्ती बाह्य जगाच्या अपेक्षांपासून मुक्त होऊन स्वतःवर प्रेम करू लागते तेव्हा तिला खरी स्वतंत्रता आणि शांती प्राप्त होते. म्हणून जर कधी एकटेपणा जाणवला तर त्याला ओझं समजू नका, त्याला एका आशीर्वादाप्रमाणे स्वीकारा. ही तीच वेळ आहे जेव्हा तुम्ही स्वतःला नवीन रूपात पाहू शकता, आपल्या आत्म्याशी जुळू शकता आणि आपल्या वास्तविक स्वरूपाला ओळखू शकता. जेव्हा तुम्ही आपल्या आत आनंदित होऊ लगाल तेव्हा बाहेरच्या जगाच्या गरजा आपोआपच संपून जातील. श्रीकृष्ण म्हणतात की जो स्वतःला दुर्बळ मानतो तो दुर्बळ होतो आणि जो स्वतःला शक्तिशाली समजतो त्याची शक्ती वाढतच जाते. हे संसार एका आरशासारखा आहे. जसं जर एखादी व्यक्ती पाण्याने भरलेल्या शांत तलावासमोर उभी राहिली आणि त्यात आपलं प्रतिबिंब पाहिलं तर तिला तेच प्रतिबिंब दिसेल जे ती स्वतः विचार करते. जर तिने भयभीत चेहरा बनवला तर पाणीही तिला भयभीतच दाखवेल, पण जर ती हसली आणि आत्मविश्वासाने उभी राहिली तर तेच प्रतिबिंब तिला मजबूत आणि अविचल दाखवेल. श्रीकृष्ण समजावतात की आपलं मन ही पाण्यासारखं आहे. जर त्याला स्थिर ठेवलं तर ते आपली वास्तविक शक्ती दर्शवेल, पण जर त्याला भीती, चिंता आणि असुरक्षिततेच्या लाटांनी भरलं तर ते आपल्याला भ्रमित करेल. कोणतीही व्यक्ती तोपर्यंत दुर्बळ नसते जोपर्यंत ती स्वतःला दुर्बळ मानू लागत नाही. एका डोंगराकडे बघा, तो आपल्या जागी अविचल उभा राहतो, ना वादळाने हलतो ना पावसाने. जर कोणी म्हटलं की तो पडेल तर तो पडतो का? नाही, कारण त्याला माहिती आहे की तो मजबूत आहे. पण जर तोच डोंगरातून खचला तर हलकीशी हवाही त्याला पाडू शकते. श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याने आपल्या दुर्बळतांशी नाही तर आपल्या शक्तींशी परिचित झालं पाहिजे. एका दिव्याकडे बघा, तो अंधाराला घाबरत नाही तर स्वतःला प्रज्वलित करतो. जर त्याने विचार केला की अंधार खूप गडद आहे तर त्याची ज्योत कापू लागेल, पण जर त्याने आपली शक्ती ओळखली तर तो सर्वात घनदाट अंधारालाही प्रकाशात बदलू शकतो. श्रीकृष्ण समजावतात की जसं एक झाड आपल्या मुळांच्या बळावर उभं राहतं तसंच मनुष्याने आपल्या आत्मबळावर उभं राहिलं पाहिजे. जर एखाद्या झाडाने विचार केला की जोराचा वारा येईल आणि मला पाडेल तर ते पडू शकतं, पण जर त्याने आपली मुळं आणखी खोलवर नेली तर सर्वात भयंकर वादळही त्याला पाडू शकत नाही. आयुष्यातील समस्या त्याच जोराच्या वाऱ्यासारख्या आहेत आणि आपल्या आत्म्याची शक्ती ती मुळं आहेत जी आपल्याला स्थिर ठेवतात. जर आपण आपली मुळं मजबूत केली तर कोणतीही परिस्थिती आपल्याला हलवू शकत नाही. श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्य तोपर्यंत मर्यादित राहतो जोपर्यंत तो स्वतःला मर्यादांमध्ये बांधून ठेवतो. एका नदीकडे बघा,
ती आपल्या उगमापासून निघते आणि डोंगर जंगल दऱ्या पार करत शेवटी समुद्राला मिळते. जर तिने विचार करून थांबली की माझ्या पुढे दगड आहेत, तर ती कधीच पुढे जाऊ शकणार नाही. पण ती थांबत नाही, वाहत राहते. कधी दगडांवरून उडी मारून, कधी त्यांच्यामधून रस्ता बनवून आणि कधी आपल्या वेगाने त्या दगडांना वाहून नेऊन. मनुष्यानेही असंच बनलं पाहिजे. जो थांबला तो मर्यादित झाला, पण जो वाहत राहिला त्याने आपले मार्ग स्वतःच बनवले. श्रीकृष्ण समजावतात की जर एखादा दिवा आपल्याच प्रकाशावर शंका घेऊ लागला तर तो विझू शकतो, पण जर त्याने आपली ज्योत आणखी तेज केली तर तो केवळ स्वतःच प्रकाशित होणार नाही, तर इतरांसाठीही प्रकाशाचा स्रोत बनेल. जो स्वतःला कमजोर मानतो तो त्याच कमजोरीत बुडून जातो, पण जो आपली शक्ती ओळखतो तो स्वतःला इतकं मजबूत बनवतो की संसारही त्याची शक्ती स्वीकारतो. श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू त्याची भीती आहे. भीती हा तोच भ्रम आहे जो मनाला जखडून ठेवतो आणि पुढे जाण्यापासून रोखतो. एका पक्षाकडे बघा. जेव्हा तो घरट्यातून पहिल्यांदा उडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला भीती वाटते, पण जर तो त्याच भीतीमुळे उडण्याचा प्रयत्नच केला नाही तर तो कधी उडू शकेल का? नाही. तो उडतो, पडतो, पुन्हा उडतो आणि शेवटी संपूर्ण आकाशाला आपलं बनवतो. श्रीकृष्ण समजावतात की जर एखादं बी हे विचार करून जमिनीतच पडून राहिलं की मी तर लहान आहे, तर ते कधीच झाड बनू शकणार नाही. पण जर त्याने आपली क्षमता ओळखली तर एक दिवस ते एक विशाल झाड बनतं, ज्याच्या सावलीत असंख्य जीव विश्रांती घेतात. मनुष्यही तसाच आहे. जर त्याने आपली शक्ती ओळखली तर तो आपलं जीवन महान बनवू शकतो. पण जर तो संशयातच पडून राहिला तर तो जिथे आहे तिथेच राहतो. श्रीकृष्ण म्हणतात की संसारात प्रत्येक वस्तू त्याचंच अनुसरण करते जो आपल्या ध्येयाप्रती अविचल असतो. सूर्याकडे बघा. तो रोज पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. तो कधी हा विचार करून थांबतो का की आज ढग दाटा आहेत म्हणून मी निघणार नाही? नाही. तो आपल्या मार्गावर निरंतर चालत राहतो. म्हणूनच संपूर्ण सृष्टी त्याच्या प्रकाशाने प्रकाशित होते. मनुष्यानेही सूर्यासारखं बनलं पाहिजे. जर तो अडथळ्यांना घाबरून थांबला तर तो कधीच आपल्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचू शकणार नाही. पण जर तो आपल्या ध्येयाकडे निरंतर वाढत राहिला तर तो स्वतः एक प्रकाश बनू शकतो. श्रीकृष्ण समजावतात की जर एखादा दिवा आपल्या तेलाच्या चिंतेने विझून गेला तर तो कधीच अंधार मिटवू शकत नाही. पण जर तो आपली ज्योत निरंतर जळत ठेवली तर तो स्वतःही प्रकाशित राहील आणि इतरांच्या जीवनातही प्रकाश पसरेल. मनुष्याने आपल्या शंका सोडून आपलं आत्मबळ प्रज्वलित केलं पाहिजे. श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्य तोपर्यंत असहाय्य राहतो जोपर्यंत तो आपली शक्ती ओळखत नाही. एका समुद्राकडे बघा. त्याच्या लाटा निरंतर उठतात आणि पडतात, पण तो आपल्या खोलीत नेहमी स्थिर राहतो. जर त्याने विचार करू लागला की त्याच्या लाटाच त्याची ओळख आहेत तर तो आपली वास्तविकता विसरून जाईल. पण जर त्याला समजलं की त्याची खोलीच त्याची शक्ती आहे तर तो नेहमी शांत आणि अविचल राहील. श्रीकृष्ण समजावतात की जर एखादा पर्वत हा विचार करून थांबला की माझ्यासमोर खूप मोठे अडथळे आहेत तर तो कधीच पुढे जाऊ शकणार नाही. पण जो आपली शक्ती ओळखतो तो आपले मार्ग स्वतःच बनवतो. जीवनही असंच आहे. जर एखादी व्यक्ती आपल्या परिस्थितीला घाबरून बसली तर ती तिथेच राहील. पण जर तिने प्रत्येक अडथळ्याला एका संधीप्रमाणे पाहिलं तर ती केवळ पुढेच जाणार नाही तर आपल्यासोबत इतरांनाही प्रेरित करेल. श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याने स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. जर एखादी नदी हा विचार करून थांबली की मला सागरापर्यंत पोहोचणं कठीण असेल तर ती कधीच पुढे जाणार नाही. पण ती वाढत राहते, मार्ग कितीही कठीण असो, कारण तिला आपल्या अस्तित्वावर विश्वास असतो. त्याचप्रमाणे मनुष्यानेही आपल्या अस्तित्वावर विश्वास ठेवला पाहिजे. श्रीकृष्ण समजावतात की जर एखादं बी हे विचार करून अंकुरितच झालं नाही की मी कधी विशाल झाड बनू शकणार नाही तर ते तिथेच संपून जाईल. पण जर त्याने आपली शक्ती ओळखली तर ते केवळ झाडच बनणार नाही तर असंख्य जीवांसाठी आश्रयही बनेल. श्रीकृष्ण म्हणतात की शक्ती बाहेरून येत नाही, ती आतून उत्पन्न होते. जेव्हा मनुष्य आपल्या दुर्बलता सोडून आपला आत्मबळ ओळखतो तेव्हाच तो खरा विजेता बनतो. श्रीकृष्ण म्हणतात, बघ, जसा एखादा नावाडी आपली नाव नियंत्रित करतो. जर तो लाटांना घाबरला तर तो किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण जर त्याने आपलं चित्त स्थिर ठेवलं, आपल्या बुद्धीने दिशा निवडली आणि धाडसाने पुढे गेला तर तो समुद्र पार करतो. संसारही एका महासागरासारखा आहे. जिथे धैर्याचं वल्ह आहे, आत्मबळचं जहाज आहे आणि ज्ञानच दिशा दाखवणारा दिवा आहे. जो या तिन्हींना धरून चालतो तोच पार होतो. श्रीकृष्ण समजावतात, मनुष्याने हे समजून घेतलं पाहिजे की त्याचा सर्वात मोठा शत्रू कोणी दुसरा नाही तर त्याचं अस्थिर मन आहे. जर एखादी व्यक्ती शत्रूंशी लढूनही आपल्या मनाने हारली तर ती विजेता म्हणवत नाही. पण जो आपल्या मनाला जिंकतो तोच खरा विजेता असतो. भगवद्गीतेतील श्लोकानुसार बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मेवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मेव शत्रुवत. म्हणजे ज्याने आपलं मन जिंकलं आहे त्याचं मन त्याचा मित्र बनतं,
पण जो आपल्या मनाला वश करू शकत नाही त्याच्यासाठी त्याचंच मन सर्वात मोठा शत्रू बनतं. श्रीकृष्ण समजावतात, एका बालकाकडे बघ. जेव्हा तो चालायला शिकतो तेव्हा पडतो, पुन्हा उठतो, पुन्हा पडतो. पण जर त्याने पडण्याच्या भीतीने प्रयत्नच केला नाही तर तो कधी चालू शकेल का? तसंच जी व्यक्ती जीवनातील अडचणींना घाबरून प्रयत्नच करणं सोडून देते ती कधीच विजय मिळवू शकत नाही. विजय त्यांचाच होतो जे पडल्यानंतर पुन्हा उठण्याचं धाडस ठेवतात. श्रीकृष्ण म्हणतात, संसारात तीच व्यक्ती यशस्वी होते जी आपल्या ध्येयावर अविचल राहते. जसा सूर्य दररोज आपल्या मार्गावर चालतो, ढग असो, वादळ असो किंवा पाऊस, तो आपल्या मार्गावरून विचलित होत नाही. तसंच मनुष्यानेही आपल्या ध्येयाकडे वाढत राहिलं पाहिजे, कितीही अडथळे आले तरी. श्रीकृष्ण समजावतात, बघ, जेव्हा एखादा लोहार लोखंड गरम करतो तेव्हा तो आधी त्याला आगीत तापवतो, मग हातोड्याने ठोकतो, तेव्हा जाऊन ती एक धारदार तलवार बनते. जर ते लोखंड ठोकण्याच्या वेदनेला घाबरलं तर ते तलवार बनू शकेल का? तसंच मनुष्यानेही अडचणींना घाबरू नये, तर त्यांना स्वीकारून आपलं व्यक्तिमत्व सुधारलं पाहिजे. श्रीकृष्ण म्हणतात, जी व्यक्ती आपल्या कार्यात निष्ठावान असते तीच यशस्वी होते. जशी मधमाशी केवळ फुलांचा रस निवडते आणि त्यातून मध बनवते, ती व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ घालवत नाही. तसंच मनुष्यानेही आपल्या जीवनाच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि व्यर्थ गोष्टींपासून वाचलं पाहिजे. श्रीकृष्ण समजावतात, जो आपल्या मनाला शांत ठेवतो तोच संसारात सर्वात मोठा विजेता असतो. जसे एका स्थिर सरोवरात आकाश स्वच्छ दिसतं, तसंच एका स्थिर मनात ज्ञान स्पष्ट होतं. पण जर पाणी अशांत असेल तर त्यात काहीही स्पष्ट दिसत नाही. जी व्यक्ती आपल्या आतली शांती टिकवून ठेवते तिला संसारातील कोणतीही परिस्थिती विचलित करू शकत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्याने नेहमी कर्म करत राहिलं पाहिजे आणि फळाची चिंता करू नये. जर एखाद्या शेतकऱ्याने हा विचार करून बी पेरलं नाही की पीक येईल की नाही, तर त्याला कधी अन्न मिळू शकेल का? नाही. त्याला कोणत्याही शंकेशिवाय बी पेरावं लागतं, मग पाणी द्यावं लागतं, तेव्हा जाऊन पीक तयार होतं. तसंच मनुष्यानेही फळाची चिंता न करता आपल्या कर्मात लागून राहिलं पाहिजे. श्रीकृष्ण समजावतात, जी व्यक्ती आपल्या आतला अहंकार संपवते तीच खरी विजेता असते. बघ, जेव्हा एखादं झाड फळांनी भरलेलं असतं तेव्हा ते झुकतं, पण जे सुकलेलं आणि निस्सत्व असतं तेच ताठ उभं राहतं. तसंच जो विनम्र असतो तो नेहमी वर जातो आणि जो अहंकारी असतो तो खाली पडतो. श्रीकृष्ण म्हणतात, विजय केवळ बाहेरील संसारातच नाही तर आतही प्राप्त करायचा असतो. जसा एक कुंभार मातीच्या घड्याला आकार देतो, तसंच मनुष्यानेही स्वतःला तापवून, घडवून आणि दृढ संकल्पाने भरून आपल्या जीवनाला एका महान उद्दिष्टाकडे वळवलं पाहिजे. श्रीकृष्ण समजावतात, जर एखादी व्यक्ती विचार करत राहिली की मी हे करू शकेन की नाही, तर ती कधीच काही करू शकणार नाही. पण जर ती कोणत्याही शंकेशिवाय आपल्या मार्गावर पुढे गेली तर एक दिवस ती नक्कीच यशस्वी होईल. जशी एखादी नदी, डोंगर, जंगल, मैदानं पार करून शेवटी सागराला मिळते, तसंच मनुष्यानेही धैर्य आणि आत्मबळाने आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलं पाहिजे. श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्याने कधीही आपल्या ध्येयापासून डगमगू नये. जसा चंद्र कमी जास्त होतो पण आपल्या कक्षेतून हटत नाही, तसंच मनुष्यानेही आपल्या मार्गावर अविचल राहिलं पाहिजे. श्रीकृष्ण समजावतात, जो आपल्या भीतीला जिंकतो तोच संसाराचा खरा विजेता असतो. जसा एखादा दिवा अंधाराला घाबरून विझत नाही तर त्याला मिटवतो, तसंच मनुष्यानेही आपल्या आतला अंधार दूर करून आपलं जीवन प्रकाशित केलं पाहिजे. श्रीकृष्ण म्हणतात, जो खऱ्या मनाने प्रयत्न करतो त्याला कोणी हरवू शकत नाही. जो आपलं मन स्थिर ठेवतो तो संसारात कोणाकडूनही हरत नाही आणि जो आपल्या आत ईश्वराचा अनुभव घेतो तो स्वतःमध्ये पूर्ण होतो. श्रीकृष्ण म्हणतात, हे बाळा, हे जग एका बागेसारखं आहे. यात प्रत्येक प्रकारची फुलं उमजलेली आहेत, काही सुगंधित आणि मनाला आनंद देणारी, तर काही काट्यांनी भरलेली. तुला ठरवायचं आहे की तू कोणत्या फुलाला आपल्या जीवनात स्थान देशील. जर तू सकारात्मकतेरूपी सुगंध निवडला तर तुझं जीवन मधुर बनेल, पण जर तू नकारात्मकतेरूपी काटे निवडले तर प्रत्येक पावलावर कष्ट भोगशील. श्रीकृष्ण समजावतात, बघ, जेव्हा अर्जुन महाभारताच्या युद्धात आपल्याच परिवाराविरुद्ध उभा राहून निराश झाला होता तेव्हा मी त्याला ज्ञान दिलं. अर्जुनाने नकारात्मक विचारांना आपल्या मनात येऊ दिलं. मी हे युद्ध करू शकत नाही, हे माझेच आहेत, मी यांच्याशी युद्ध करणार नाही. पण मी त्याला समजावलं की हा केवळ मोह आहे, हा केवळ एक भ्रम आहे. जर त्याने आपलं कर्तव्य सोडलं तर त्याचं जीवन व्यर्थ जाईल. जी व्यक्ती केवळ आपली भीती आणि नकारात्मक विचारांनाच खरं मानून निर्णय घेते ती कधीच पुढे जाऊ शकत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, हे बाळा, मनुष्याचं मन पाण्यासारखं असतं.
जर ते एका स्वच्छ पात्रात ठेवलं तर ते निर्मळ आणि उपयोगी राहतं, पण जर ते चिखलात मिसळलं तर ते घाण आणि निरुपयोगी बनतं. म्हणून आपल्या मनाला चांगल्या विचारांनी भरून टाक, त्याला स्वच्छ आणि शुद्ध ठेव. श्रीकृष्ण समजावतात, जेव्हा मी लहान होतो आणि गोकुळात लोणी चोरून खात होतो तेव्हा काही लोक मला चोर म्हणायचे. पण तुला माहित आहे का की मी लोणी का चोरायचो? कारण ते लोणी त्या गरीब गवळ्याच्या मुलांनाही खायचं होतं, ज्यांना पुरेसं अन्न मिळत नव्हतं. मी कधीही कोणाचं वाईट करण्यासाठी काही केलं नाही. मी नेहमी सकारात्मक विचार करायचो आणि आपल्या मित्रांसोबत मिळून आनंदाने जीवन जगायचो. जर मी नकारात्मक विचार केला असता की लोक मला चोर म्हणतील तर मी माझी लीला करू शकलो असतो का? नाही, कारण जो संसाराच्या गोष्टीत अडकतो तो आपला धर्म विसरतो. श्रीकृष्ण म्हणतात, हे बाळा, संसारात लोक तुला अनेक गोष्टी सांगतील, ते तुला पाडण्याचा प्रयत्न करतील, तुला निराश करतील, पण तुला ठरवायचं आहे की तू आपले कान कोणाकडे लावशील. जी व्यक्ती केवळ इतरांच्या टीका ऐकून आपल्या मार्गावरून भरकटते ती कधीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. श्रीकृष्ण समजावतात, जेव्हा दुर्योधन आणि कौरवांनी पांडवांना प्रत्येक प्रकारे त्रास दिला, त्यांचं राज्य हिसकावून घेतलं, त्यांना वनवास दिला, तेव्हा युधिष्ठिराने काय केलं? त्याने नकारात्मकतेला आपल्यावर हावी होऊ दिलं का? नाही, त्याने धैर्य ठेवलं, सत्याच्या मार्गावर चालला आणि शेवटी धर्माचा विजय झाला. श्रीकृष्ण म्हणतात, जर तू नकारात्मकतेकडे लक्ष दिलंस तर ती तुझ्या जीवनात वाढत जाईल. जसं जर कोणी बागेत केवळ काट्यांवर लक्ष दिलं तर त्याला फुलांचं सौंदर्य दिसणार नाही, पण जर त्याने केवळ फुलं पाहिली तर तो त्यांच्या सुगंधाने आनंदित होईल आणि काट्यांची पर्वा करणार नाही. श्रीकृष्ण समजावतात, हे बाळा, सूर्याकडे बघ, तो नेहमी प्रकाश पसरवतो, कितीही ढग त्याला झाकण्याचा प्रयत्न करत. सूर्य हा विचार करून थांबतो का की आज खूप ढग आहेत, मला प्रकाश पसरवायचा नाही? नाही, तो निरंतर प्रकाश देत राहतो, कारण त्याला माहीत आहे की त्याची प्रकृतीच प्रकाश देणं आहे. तसंच तुझी ही प्रकृती उज्ज्वल आणि सकारात्मक राहण्याची असली पाहिजे. जे ढग तुला थांबवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्याकडे दुर्लक्ष कर आणि आपला प्रकाश वाढवत राहा. श्रीकृष्ण म्हणतात, हे बाळा, जेव्हा एखादा तिरंदाज लक्ष्यावर निशाणा साधतो तेव्हा तो चारी बाजूंना पाहत राहतो का? नाही, तो केवळ आपलं लक्ष पाहतो आणि बाकी सगळं विसरून जातो. तू सुद्धा जर नकारात्मकतेत अडकलास तर आपलं लक्ष गमावून बसशील. म्हणून आपल्या जीवनाचं लक्ष निश्चित कर आणि त्यावर अविचल राहा. श्रीकृष्ण समजावतात, हे बाळा, जेव्हा गोकुळात इंद्रदेवाने जोरदार पाऊस सुरू केला होता तेव्हा सगळे लोक घाबरले होते, पण मी गोवर्धन पर्वत उचलला आणि सगळ्यांना आश्रय दिला. मी हा विचार करून हार मानली का की मी लहान आहे, मी हे करू शकत नाही? नाही, कारण मी माझ्या शक्तीवर विश्वास ठेवला आणि सकारात्मकता टिकवून ठेवली. जी व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवते ती अशक्य गोष्टीही शक्य करू शकते. श्रीकृष्ण म्हणतात, हे बाळा, हे जग तुला अनेक आव्हानं देईल, ते तुझी परीक्षा घेईल, पण जर तू नकारात्मकतेच्या जाळ्यात अडकलास तर तू कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीस. म्हणून नेहमी चांगल्या विचारांना आपलंसं कर, शुभ कर्म कर आणि आपलं मन स्वच्छ ठेव. श्रीकृष्ण समजावतात, बघ, जेव्हा एखादा शेतकरी बी पेरतो तेव्हा तो हा विचार करतो का की जर पाऊस पडला नाही तर माझं बी व्यर्थ जाईल? नाही, तो सकारात्मकता ठेवतो, परिश्रम करतो, आपल्या पिकाची काळजी घेतो आणि शेवटी त्याला फळ मिळतंच. तसंच जर तू आपल्या जीवनात सकारात्मक विचार केलास तर तुला यश नक्कीच मिळेल. श्रीकृष्ण म्हणतात, हे बाळा, तुझं मन एका स्वच्छ पाटीसारखं आहे. जर यावर चांगले विचार लिहिले तर ती सुंदर बनेल, पण जर तिला वाईट विचारांनी भरलं तर ती विकृत होईल. म्हणून आपल्या मनाला स्वच्छ आणि उज्ज्वल ठेव, त्याला नेहमी शुभ विचारांनी भरत राहा. श्रीकृष्ण समजावतात, जेव्हा एखादा दिवा जळतो तेव्हा तो अंधार दूर करतो. तो हा विचार करून विसतो का की माझी ज्योत लहान आहे, मी पूर्ण खोलीचा अंधार कसा मिटवू शकेन? नाही, तो जळत राहतो आणि हळूहळू सगळा अंधार दूर करतो. तू सुद्धा जर आपल्या जीवनात लहान लहान चांगल्या गोष्टी स्वीकारल्यास तर हळूहळू नकारात्मकता मिटून जाईल आणि प्रकाश पसरेल. श्रीकृष्ण म्हणतात, हे बाळा, लक्षात ठेव, हे जग दोन रस्ते देतं, एक सकारात्मकतेचा आणि एक नकारात्मकतेचा. जी व्यक्ती सकारात्मकतेच्या मार्गावर चालते तिला शांती आणि सुख मिळतं, पण जी नकारात्मकतेचा मार्ग निवडते तिला केवळ दुःख आणि असंतोष मिळतं. तुला ठरवायचंय की तू कोणता मार्ग निवडशील. श्रीकृष्ण समजावतात, बघ, जेव्हा अर्जुनाने गीतेचं ज्ञान समजून घेतलं आणि आपल्या शंका सोडल्या तेव्हा तो एक महान योद्धा बनला. तू सुद्धा जर आपल्या शंका सोडून सकारात्मकता स्वीकारलीस तर तुझं जीवनही एक महान यात्रा बनेल. श्रीकृष्ण म्हणतात, हे बाळा, जी व्यक्ती आपलं मन शुभ विचारांनी भरून घेते तीच या जगात खरी विजयी होते.
जसं कमळाचं फूल चिखलात राहूनही स्वच्छ आणि सुंदर राहतं, तसंच तुलाही प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहिलं पाहिजे. हीच तुझी खरी शक्ती असेल. श्रीकृष्ण म्हणतात, हे बाळा, तू कधी एक लहान नदी पाहिली आहेस का? ती डोंगरातून निघते, दगडांना धडकते, रस्त्यातील अडथळे पार करते, पण कधी थांबत नाही. ती समुद्रापर्यंत पोहोचण्याचं आपलं ध्येय कधीच विसरत नाही. जर ती विचार करू लागली की माझ्या रस्त्यात तर एवढे मोठे मोठे दगड आहेत, मी कशी पुढे जाईन, तर ती तिथेच थांबून जाईल. पण ती थांबत नाही, तर आपले रस्ते स्वतःच बनवते. त्याचप्रमाणे जर तू जीवनातील प्रत्येक अडचणीवर थांबून गेलास, तर तू कधीच पुढे जाऊ शकणार नाहीस. तुला आपलं ध्येय लक्षात ठेवावं लागेल आणि प्रत्येक परिस्थितीत पुढे जात राहावं लागेल. श्रीकृष्ण समजावतात, हे बाळा, जेव्हा हवा वाहते तेव्हा ती कधी थांबत नाही. ती झाडांच्या फांद्यांना हलवते, शेतांमध्ये जाटा निर्माण करते, पण कधी थांबत नाही. कधी ती थंड हवा बनून शीतलता देते, तर कधी जोराचं वादळ बनून सगळं काही हलवून टाकते. ही हवा तुझ्या विचारांसारखी आहे. जर तुझे विचार शांत आणि सकारात्मक असतील तर ते तुला आनंद देतील. पण जर तुझे विचार अनियंत्रित आणि नकारात्मक असतील तर ते तुलाच हलवून टाकतील. म्हणून आपल्या मनाला नियंत्रित कर, जेणेकरून तुझे विचार नेहमी शांत आणि शुभ राहतील. श्रीकृष्ण म्हणतात, हे बाळा, तुला माहित आहे का की एक लहान बी सुद्धा विशाळ झाड बनू शकतं. पण जर ते विचार करू लागलं की मी खूप लहान आहे, मी कधी मोठं होऊ शकणार नाही, तर ते झाड बनू शकेल का? नाही. ते मातीत रुजतं, पाणी आणि ऊन ग्रहण करतं, हळूहळू वाढतं आणि शेवटी विशाळ छायादार झाड बनतं. त्याचप्रमाणे जर तू स्वतःवर विश्वास ठेवला तर तू सुद्धा आपल्या जीवनात महान कार्य करू शकतोस. पण जर तू हा विचार करून बसून राहिलास की मी तर लहान आहे, माझ्याकडून काही होणार नाही, तर तू कधीच पुढे जाऊ शकणार नाहीस. श्रीकृष्ण समजावतात, हे बाळा, जेव्हा तू पतंग उडवतोस तेव्हा तुला माहित आहे का की तो दोऱ्यामुळेच आकाशात उडतो? जर दोरा तुटला तर तो खाली पडेल. तुझं मनही एका पतंगासारखं आहे आणि तुझा विवेक त्याचा दोरा आहे. जर तू आपला विवेक धरून ठेवला तर तू उंचीपर्यंत पोहोचू शकतोस. पण जर तू आपला विवेक सोडून दिला आणि केवळ इच्छांच्या आधारावर उडू लागला तर एक दिवस खाली पडशील. श्रीकृष्ण म्हणतात, हे बाळा, तू समुद्र पाहिला आहेस का? तो किती विशाळ आणि शांत राहतो. कितीही नद्या त्यात मिळतात, पण तो आपली खोली आणि स्थिरता गमावत नाही. तुलाही समुद्रासारखं बनलं पाहिजे. कितीही समस्या तुझ्या जीवनात येऊत, तुला आपली शांती आणि धैर्य टिकवून ठेवलं पाहिजे. जर तू लहान लहान गोष्टींवर विचलित झालास तर तू कधीही आपल्या जीवनात स्थिरता मिळवू शकणार नाहीस. श्रीकृष्ण समजावतात, हे बाळा, तू एक दिवा पाहिला आहेस का? तो अंधारातही जळत राहतो. वारा येवो, पाऊस येवो, पण जोपर्यंत त्यात तेल आहे तो विझत नाही. पण जर त्यात तेल संपलं तर तो विझून जातो. तुझा आत्मविश्वास आणि धैर्यही त्या तेलासारखा आहे. जर तू आपला आत्मविश्वास टिकवून ठेवला तर कितीही अडचणी येवोत, तू कधी हार मानणार नाहीस. पण जर तू आपल्या आतून आत्मविश्वास गमावून बसला तर तुझा प्रकाशही विझून जाईल. श्रीकृष्ण म्हणतात, हे बाळा, जेव्हा तू कुंभाराला मातीचं भांडं बनवताना पाहतोस तेव्हा तुला माहित आहे का की तो त्याला किती वेळा फिरवतो, थापटतो, आकार देतो. जर त्याने एकाच वेळी भांडं बनवलं तर ते कमजोर राहील आणि तुटेल. पण जेव्हा तो त्याला वारंवार मजबूत बनवतो तेव्हा ते टिकाऊ होतं. तुझं जीवनही असंच आहे. जर लहान लहान अडचणी आल्या आणि तू त्यांना घाबरून गेलास तर तू मजबूत बनू शकणार नाहीस. पण जर तू प्रत्येक अडचणीला एक नवीन शिकवण समजला तर तू आणखी मजबूत बनत जाशील. श्रीकृष्ण समजावतात, हे बाळा, तू कमळाचं फूल पाहिलं आहेस का? ते चिखलात उमलतं, पण तरीही ते सुंदर आणि सुगंधित राहतं. ते चिखलाने प्रभावित होत नाही. तसंच तुलाही जीवनात नकारात्मकतेच्या वातावरणात राहूनही स्वतःला सकारात्मक ठेवायचं आहे. जर तू या जगाच्या वाईट प्रभावांमध्ये अडकलास तर तू आपलं सौंदर्य आणि शुद्धता गमावून बसशील. पण जर तू आपल्या आत पवित्रता टिकवून ठेवली तर तू या जगात राहूनही अद्भुत बनू शकतोस. श्रीकृष्ण म्हणतात, हे बाळा, एका कासवाकडे बघ. जेव्हा त्याला धोका जाणवतो तेव्हा ते आपले अवयव आत ओढून घेतं आणि आपल्या कवचाच्या आत सुरक्षित राहतं. त्याला कोणी हलवू शकत नाही. तुलाही हे शिकलं पाहिजे की जेव्हा जगाची नकारात्मकता तुझ्यावर हावी होऊ लागेल तेव्हा आपल्या आतल्या ज्ञानाचा आणि धैर्याचा आश्रय घे. आपली बुद्धी आणि संयमाला आपलं कवच बनव, जेणेकरून कोणतीही परिस्थिती तुला विचलित करू शकणार नाही. श्रीकृष्ण समजावतात, हे बाळा, जेव्हा तू एखादं चित्र काढतोस तेव्हा तू विचार करतोस का की ते आपोआप बनेल? नाही. तू त्याला हळूहळू आकार देतोस, रंग भरतोस, तेव्हा जाऊन ते सुंदर बनतं. तसंच तुझं जीवनही एका चित्रासारखं आहे. जर तू त्याला चांगल्या कर्मांनी आणि शुभ विचारांनी सजवलं तर ते सुंदर बनेल. पण जर तू त्याला नकारात्मकतेने भरलं तर ते फिकं आणि निरर्थक होईल.
म्हणूनच आपल्या जीवनाला एका सुंदर चित्रासारखं बनव. श्रीकृष्ण म्हणतात, हे बाळा, जेव्हा एखादा संगीतकार वीणा वाजवतो तेव्हा तो प्रत्येक तार योग्यरित्या जुळवूनच मधुर ध्वनी निर्माण करतो. जर एखादी तार जास्त ढिली किंवा जास्त घट्ट असेल तर संगीत बिघडेल. तसंच तुझ्या जीवनातही संतुलन असलं पाहिजे. खूप जास्त चिंता किंवा खूप जास्त आळस दोन्हीही तुला नुकसान देतील. आपल्या जीवनात संतुलन ठेव, जेणेकरून तुझी यात्रा मधुर आणि सुखद होईल. श्रीकृष्ण समजावतात, हे बाळा, जेव्हा एखादा नवीन रोप उगवतं तेव्हा त्याला सूर्यप्रकाश, पाणी आणि मातीचा आधार लागतो. जर त्याला योग्य काळजी मिळाली नाही तर ते कमजोर राहील. तसंच तुझे विचारही आहेत. जर तू चांगले विचार स्वीकारले, ज्ञान प्राप्त केले तर तू एक शक्तिशाली व्यक्ती बनशील. पण जर तू केवळ नकारात्मक विचारांनी घेरलेला राहिला तर तू कधीच पुढे जाऊ शकणार नाहीस. श्रीकृष्ण म्हणतात, हे बाळा, लक्षात ठेव की तुझं जीवन तुझ्या हातात आहे. जसा एक कुंभार मातीला आकार देतो तसंच तू आपल्या जीवनाला आपल्या कर्मांनी घडवू शकतोस. जर तू शुभ कर्म केले तर तुझं जीवन सुंदर बनेल. जर तू वाईट कर्म केले तर तुझं जीवन दुःखांनी भरून जाईल. म्हणून नेहमी विचारपूर्वक आपल्या मार्गाची निवड कर. प्रेम या जगाचा सार आहे, पण आपण अनेकदा मोहालाच प्रेम समजून बसतो. मोह म्हणतो, मला हे हवं आहे कारण यातून मला सुख मिळतं. हे स्वार्थावर आधारित आहे. प्रेम म्हणतं, मला तुझा आनंद हवा आहे, त्यात माझा आनंद असो वा नसो. हे निस्वार्थ आहे. गोपींचा कृष्णाप्रती जो भाव होता तो प्रेम होता. त्या कृष्णाकडे काही मागत नव्हत्या, त्या तर फक्त कृष्णाच्या होऊनच प्रसन्न होत्या. जेव्हा तुझ्या हृदयात असं निस्वार्थ प्रेम उत्पन्न होतं तेव्हा तू प्रत्येक जीवात कृष्णाला पाहू लागतोस. तेव्हा तुझी सेवा हीच तुझी पूजा बनते. तुझं प्रत्येक कर्म एक प्रार्थना बनतं. खरं वैराग्य काय आहे? हे कपडे बदलणं किंवा घर सोडून जंगलात जाणं नाही. खरं वैराग्य आहे संसारात राहूनही संसार तुझ्यात न राहणं. अर्जुन एक योद्धा होता. कृष्णाने त्याला युद्ध सोडायला नाही सांगितलं, तर युद्ध एका नव्या पद्धतीने करायला सांगितलं. त्याने म्हटलं, तू युद्ध कर पण मोहापासून मुक्त होऊन. तू युद्ध कर पण फळाच्या आसक्तीपासून मुक्त होऊन. तू युद्ध कर पण कर्ता असण्याच्या अहंकारापासून मुक्त होऊन. हेच खरं वैराग्य आहे. तू आपली सगळी कर्तव्य पार पाड, एक वडील, एक मुलगा, एक कर्मचारी म्हणून. पण आतून हे जाणून राहा की तू केवळ एक निमित्त मात्र आहेस. करणारा आणि करवणारा तर कोणी दुसराच आहे. जेव्हा तू या भावाने जगतो तेव्हा यश तुझ्या डोक्यावर चढत नाही आणि अपयश तुझं मन तोडत नाही. अनेकदा आपल्याला वाटतं की देव आपलं ऐकत का नाही. आपण एवढी पूजा करतो, एवढ्या प्रार्थना करतो, तरीही आपली दुःख कमी का होत नाहीत? याचं उत्तर आहे, देव नेहमी ऐकतो, पण तो तुझ्या प्रार्थनांना तू जसा इच्छितो तसं उत्तर देत नाही, तर जसं तुझ्यासाठी श्रेष्ठ आहे तसं देतो. कधी कधी तो तुला ती गोष्ट देत नाही जी तू मागत आहेस, कारण तो तुला त्याहूनही चांगलं काही देऊ इच्छितो. कधी कधी तो तुझ्या आयुष्यात अडचणी पाठवतो, जेणेकरून तू आणखी मजबूत बनू शकशील. तुझी मर्यादित बुद्धी ईश्वराच्या असीम योजनेला समजू शकत नाही. म्हणून मागणं सोडून दे, फक्त समर्पण कर. म्हण, हे प्रभू, तुझी इच्छा हीच माझी इच्छा. ज्या दिवशी तू हे म्हणू शकशील त्या दिवशी तुझी सगळी दुःख संपून जातील. जीवनात संतुलनाचं खूप महत्व आहे. गीतेचा पूर्ण सारच संतुलन आहे. ना खूप जास्त झोपणं, ना खूप जास्त जागणं, ना खूप जास्त खाणं, ना उपाशी राहणं. प्रत्येक गोष्टीत अतिरेक टाळा. संतुलनाचा अर्थ आहे मध्यम मार्गावर चालणं. जेव्हा तू संतुलित असतो तेव्हा तुझी ऊर्जा व्यर्थ जात नाही, ती योग्य दिशेने लागते. शरीराचं संतुलन, मनाचं संतुलन, भावनांचं संतुलन. जी व्यक्ती हे संतुलन साधते ती जीवनातील कोणत्याही वादळात स्थिर राहू शकते. एकटेपणा आणि एकांतात खूप फरक आहे. एकटेपणा ही एक नकारात्मक अवस्था आहे. ती तेव्हा जाणवते जेव्हा तुझा वाटतं की तुझ्यासोबत कोणी नाही. एकांत ही एक सकारात्मक अवस्था आहे. ती तेव्हा होते जेव्हा तू स्वतःसोबत असूनच पूर्ण असल्याचं जाणवतो. जीवनात एकांताचे क्षण शोधा. ही ती वेळ आहे जेव्हा तू स्वतःशी जोडला जातोस, जेव्हा तू आपल्या आतल्या कृष्णाशी संवाद साधतोस. जी व्यक्ती एकांताचा आनंद घ्यायला शिकते तिला कधीही गर्दीची गरज पडत नाही. ती स्वतःमध्येच एक उत्सव बनून जाते. अंतिम सत्य हे आहे की तू हे शरीर नाहीस, तू एक शाश्वत अविनाशी आत्मा आहेस. हे जीवन त्या आत्म्याचा एक प्रवास आहे. या प्रवासात तुला अनेक अनुभव येतील, सुखाचेही आणि दुःखाचेही. या अनुभवांमधून शिक, पण त्यात अडकू नकोस. लक्षात ठेव की तुझं खरं घर हे जग नाही, तुझं खरं घर परमात्म्याच्या चरणी आहे. या जीवनाला एक संधी म्हणून बघ, त्या घरी परत जाण्याची तयारी करण्याची. आपली कर्म इतकी शुद्ध बनव, आपलं हृदय इतकं निर्मळ बनव की जेव्हा प्रवासाचा अंत होईल तेव्हा तू हसत मुखाने आपल्या प्रिय कृष्णाकडे जाऊ शकशील.
आता आपले डोळे उघड. या वाणीला केवळ शब्दांप्रमाणे ऐकू नकोस, तिला आपल्या हृदयात उतरू दे. प्रत्येक शब्द एक बी आहे. त्याला आपल्या आत पेर आणि आपल्या आचरणाच्या पाण्याने शिंपड. तू पाहशील की तुझं जीवन कसं बदलून जातं. हे भटकणारं मन शांत होईल. हे थकलेलं हृदय पुन्हा प्रेमाने भरून जाईल. हा तुटलेला आत्मा पुन्हा जुळून जाईल. कारण जेव्हा तू श्रीकृष्णाला आपला सारथी बनवतो तेव्हा जीवनातील कोणतंही युद्ध अशक्य राहत नाही. फक्त एकदा खऱ्या हृदयाने हाक मार, हे माधवा माझा हात धर, आणि ते धावत येतील. कारण ते आपल्या भक्ताला कधीही एकटं सोडत नाहीत. जर या दिव्य संदेशाने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर हे प्रेम पुढे न्या. ही वाणी त्या आत्म्यांपर्यंत पोहोचवा जे कदाचित याच एका आवाजाची वाट पाहत आहेत. आणि कमेंटमध्ये पूर्ण भक्तिभावाने लिहा, जय श्रीकृष्ण. तुमची ही एक घोषणा ही ब्रह्मांडातील एक सकारात्मक स्पंदन निर्माण करेल आणि न जाणे कोणत्या निराश हृदयात आशेचा दिवा लावेल. आमच्या या माध्यमाशी जोडले राहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. राधे राधे.